तर मित्रांनो, सकाळ सकाळ आपलं टायर झालंय पंक्चर. दिवसाची सुरुवात अशी सकाळ सकाळ झाली नाही टायर पंक्चरने. काय म्हणावं आता, पंक्चर काढल्याशिवाय तर जाय नाही. तिथे लावली तिथून इथं थोडं गेले. टोप खराब झाली नाही झाली काय माहिती. बाहेर तर घ्यायला लागणच मला, कारण पाण्यात गाडी होती म्हणून मला बाहेर घ्यावीच लागली. दुसरं ऑप्शन नव्हतं, कारण आजूबाजूला गाडी थोडी पलटी करायला लागते पंक्चर करायचं म्हटल्यावर. करू आता जॅक बिक काढू आणि करू सुरुवात पंक्चरला. सुरुवात अशी झालं काय म्हणायचं बघा. 8:26 झाले आता जस्ट पार्किंगला आलो. सकाळ सकाळ वैतागली. फुल मोटिवेशन नाही, घरनं मोटिवेट स्वतःला करून आणतो. म्हणलं बाई आज 2000 केल्याशिवाय राहणार नाही. सकाळ सकाळ असं बघितलं काय होणार सांगा आता. माणसाचं कसं मन वाटलं नाही का की 2000 करावं. पंक्चर काढा, वैतागवाडी, CNG भरा, कंटाळा. पण आज नव्हतं म्हणूनच होतं पंक्चर गाडी. काय झालं काय माहिती. काल नव्हतं आलो, परवा चांगलं होतं. 5-6 वाजता आलो ना. बस ना बाबा, तू एक का टेन्शन द्यायला लागलाय. पंक्चर काय होतं, पाण्यात पंक्चर होतं का मला माहीत नाही, होतं का नाही. पण बऱ्याच वेळा असंच होतं. त्याच्यात जागाच तिथं हाय लावायला, पाऊस पडतोय म्हणलं कुजलं रे. ऑइल टाका पाण्याला, त्यामुळे निघत नव्हतं वाटतं. गरिबी लय वाईट. आता यात गरिबाचं काय संबंध. कोणतरी माणूस पाहिजे, नाही तर दगड पाहिजे. तर दगड कुठं भेटणार. लोकांनी गाड्याच्या मागं दगड लावलेत, त्यांचे दगड कसे काढणार आपण नाही. येईल कोणतरी रिक्षावाला, त्याला उचलायला लावतो, लगेच लावतो जॅक, फटाफट कोण जाईल है ना. पंक्चर झाला आणि डोकं हलतंय, नको नको वाटतं जीव. झालंय जॅक आहे, जॅकलाच मोबाईल लावला आहे. आता फक्त कोणतरी आला पाहिजे, येईल कोण ना कोण. गाडी उचलायची आणि आम्ही एकटाच उचलो. बघू, प्रयत्न करतो. आय होप होईन माझ्याकडनं. जय श्रीराम, जय हनुमान. नाही होत बाबा. कंबर बिंबर लचकन उगच काहीतरी व्हायचं. कोणाची तरी वाट बघू, कोणतरी येईल, नाहीतर अवघड येईल काम. बघू कोण भेटते का नाही. कोण येईल नाही येईल माहीत नाही. दगड आणलं तर दगड लावतो. जॅक आहे पण जॅक झाला खराब. नकली जॅक आहे कंपनीचा. ओरिजिनल पाहिजे असेल तर भावांनो नवीन विकत घ्या चांगलावाला. मी म्हणलेलो तो वाला भेटलावाला. आता इथं जरा अवघड आहे, कारण उचलायला कोणतरी पायाने ढकलणार कोणतरी पाणी. अवघड खेळ बाबा, असं नाही सांगायचं मला. एक माणूस लागतंच, त्याशिवाय होत नाही का. अशा वेळेस आपलं जॅकच काम येईल भाऊ. जॅक झालंय खराब, तरी आय एम ट्राईंग माय लेवल बेस्ट. हे असं ठेवायचं आणि बघू झालं तर झालं. ते बी व्हाय ना की आय होप दिसत असेल तुम्हाला. खूप जवळ झालं तरी दिसते का. असं केलं ना, हे वरती जातं बरं का. लई दिवस वापरलं नाही म्हणून चाललं नाही.
चाललं 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 हळूहळू वर जातं बघा. दिसला अडाणीचा कारभार झाला राव. हाल हाल बाबा हाल. अवघड खेळ कधी केलं नाही की असं होतं. पंक्चर काढणं बी कला आहे बरं का. प्रॉपर असं ठेवायला लागतं जेणेकरून टेकन प्रॉपर भेटेल. थोडंच वरती घ्यायचं आपलं. कोणी आहे ना बी आलं एकदम. चाललाय पंक्चर काढायला. वरती झालेला हवा. काम करायला लागले जग काम करायला लागले. हाय जिवंत आहे. टायरवरती उचलला बघा थोडा. मांडी घालून बसतो निवांत. आज पंक्चरच काढतो. धंदा जाऊ दे. घसरलं तुटलं फेल झालं आपण.
तर मित्रांनो एक आलता रिक्षावाला, त्याला म्हटलं भाऊ दगड लावायला मदत कर. मी दगड लावायला मदत करी. दगड जर लावली नसते ना, जॅक तर तुम्हाला माहिती फिसाटला, दगड लावली नसते तर झाला असता काय नसतं जमलं आपल्याला. आणि काय रिक्षावाले त्यामुळे आता सगळ्यांचं यायचं जायचं टायमिंग आहे. रिक्षावाले येत राहतात, कोण नाही. पार्किंग आता जस्ट चालू झालेलं आहे. नशीब पार्किंगला गाडी कुठं आउटसाईडला असतं तर ना पंक्चर खरंच म्हणलं ना फेल आहे बाई. जॅक फेल आहे, कंपनीचं जॅक फेल आहे. घ्यायचं तर ओरिजिनल्स होता ना तर दगड जिंदाबाद. आणि एखादा कोणतरी माणूस लागतो आता. 4 दगडी लावायची बघा, 4 दगडी लावायची. 4 दगडी लावायला बी कोण ना कोण लागतं. 4 दगडी भेटले पाहिजे. घेतल्यात रिक्षाच्या पाठीमागनं, लोकांनी लावले चाकाच्या पाठीमागनं, तिथं परत लावून टाकतो. आता जस्ट हाताने लावले त्यामुळे आता दगडी काढतो आणि घेतो खाली. आणि त्याची दगड लावून देतो परत आणि मग टाईट करून टाकतो, नाही का. वैताग वाढलेले आयुष्यात. चला, दगड ज्याची होती त्याची लावून टाकली. आणि हे वाकलं बघा, मग अशी निसटलं होतं. थांबावा अँगल नीट दे. हे इकडं होतं ते इकडं झालं. आता होय ना की हातोडा टाकायला लागेल त्याला. हातोडा नाही आपल्याला. नकली म्हणलं, नकली आहे भाऊ. ओस काढला असं वाटतं त्याला. नशीब हातावर नाही पडलं माझ्या, नाही तुला हातात झाला असता बुगा. मला माहिती आहे कधी निसटली. ह्याच्यावर भरोसाच नव्हता माझा. त्याला भंगार चुकून टाकतो मी. 4 रुपये तरी भेटेल. काम असं नाही उगाच घेऊन हिंडतं ह्याला, आहे का. फुल जीव लावायला लागतं. आणि एवढा जीव आपल्याकडे आहे नाही. एवढा जीव नाही माणसाकडे. तो वाला जॅक घेऊन हिंडतं. थकलं रे मी. दिवस जायचं सकाळ सकाळ. अशी एनर्जी वेस्ट झाली ना, काय बोलावं तुम्हाला आता. मोकर काढले, मोकर चूक झाली. हो बाबा बंद लागायचं बिगायचं उगाच नाही वापरायला परवडला तुला. कोण चूक झाली. जीव खाऊन हे करतो, अंगात जीवच नाही माझ्या सगळ्यावर. हे नको मला. अरे कोणाला पाहायचं घेऊन तर भंगार. माझी मी नट टाईप करतो बाबा. इकडं दिल्ली ना, इकडं टाईट. आता हे काम जमतंय मला, टाईट ढिल्लं. आता जाऊन पंक्चर काढायचं, CNG भरायचं. लागल्या पुढे बाबा ड्रायव्हरचं. इजी लागतंय तरी को ड्रायव्हर बनना इजी नाही आहे. टाईट आहे भाऊ, टाईट टाईट टाईट. ओके, थकलोय, संपलो मी. काय करायचं जा. वैतागवाडी डोक्याला मोकार घेऊन हिंडते. अशा तऱ्हेने पंक्चर काढून झालेले. आता पंक्चर झालं ते बघायचंय मला. पंक्चरवाल्याकडे घेऊन जायचंय. सांगा सकाळ सकाळ असं एनर्जी वेस्ट झाल्यावर 8:51 झालं. बघा किती वेळ गेला आपला. तसं काय जास्त वेळ खाल्ला नाही आपण. वैतागवाडी सकाळ सकाळ एनर्जी लो होती. एक तर 500-1000 केलं की त्यात एनर्जी लो होती माझी. ह्यात अजून एनर्जी लो झाली. बंद व्हायला बी त्याला त्रास होते बघा. ऑइलिंग नाही ना केलं त्यामुळं. आता पुढच्या वेळेस वापरणं अवघडच आहे. होईन कसं जाऊ दे. मी त्याला विकून टाकतो भागात. चालू
करायचं का ना मला बंद करायचं काम. हे डायरेक्ट पार्किंगला बसलोय. कट्ट म्हणून आवाज आला. तुटलं का काय? फुट काय काम. दगडी जिंदाबाद. रिस्क आहे भाई. वाचलो थोडक्यात मी. माहिती भाऊ हातावर पडला असता ना, नसतं पडलं. तसं टायर होतं. टायर नसतं तर पडलं असतं भाऊ. टायरमुळे वाचलं बरं का. अशी आड्या निघत काम करायचे ना, किती जीव लावायला लागतो. नाश्ता खाल्लेले सगळं जिरलं का नाही. वास बेकार आहे भैया. मी तर टूट गया. असो तर असं कोण पार्किंगला आत्तापर्यंत बसलं असेल माझ्या हिशोबाने तर सगळे येतात गाडी घेऊन जातात. मला पंक्चर झाला तर काय चला आता हे पंक्चर काढूया. हे टायर आत ठेवूया. हे दिवसाला वापरूया. आता हे वापरूया आणि हे पंक्चर काढलेलं आतमध्ये ठेवू. आम्ही CNG भरू. पहिले CNG भरू, मग पंक्चरवाल्याकडे जाऊ. पंक्चर काढल्यानंतर मग स्टार्ट करू. बघू किती वेळा. तर मित्रांनो वाजल्यात किती. स्क्रॅच पडलं का काय. स्क्रॅच पडले वाटतं. स्क्रॅच पडले का काय झालंय काय माहिती. स्क्रॅच पडलं जाऊ दे पडलं एवढं काय. 9 वाजून 6 मिनिटं आल्यात आणि CNGच्या लाईनला लागलोय. बघू शकता लाईन दिसतंय की कडक लाईन आहे. एक 15-1 मिनिटं लागेल. 9:06 आलेत तर 10-20 9:30 पर्यंत मला वाटतं लागेल. 10-20 मिनिटं लागेल आणि त्यानंतर पंक्चर काढायचे. म्हणजे चालू करायला 10 वाजेल. 10 वाजल्यानंतर 12 वाजेपर्यंत धंदा असतो. 2 तासात काही धंदा होणार आपला. बेकार आहे भैया बेकार आहे. मी टूट गया. अवघड आहे. बघू काय होईल ते होईल. आपला 100% द्यायचा. मला माहित काय होईल. चला पहिलं एवढं होतं पंक्चर, आता एवढं मोठं झालंय. टायर फाटले बाबा. द पंक्चर स्टोरी. 11 वाजून नाही 10 वाजून 19 मिनिटं आल्यात. किती वेळ लागला समजू शकता. 1 तास. आपण 10 मिनिटाचं काम होतं. अर्धा-1 तास खाल्ला भाऊनी पंक्चरवाल्याने. माझं म्हणणं असं होतं की तुझं ट्यूबवाल आहे, ट्यूबवाल्यांना वेळ लागतो. तर जर समोरचा ट्यूबलेस असेल मी त्याचं काम करायला पहिलं मग तुझं नंतर. सर्वात प्रथम मी आलेलो म्हणलेलं तसं नसतं म्हणलं. आमच्याकडं कसं आहे, जो विदाऊट ट्यूबवाल असेल त्याचं 2 मिनिटात काम होतं पंक्चरवाल्याचं. पण त्याला ठीक आहे एखादा ठीक आहे समजू शकतो. पण 10-12 गाड्या जर बॅक टू बॅक येत असेल, चौकातलाच आहे आपल्या धंदा चांगला आहे मग ठीक आहे. पण नुकसान माझं होतं ना, कारण अर्धा-1 तास त्यांनी माझा खाल्ला. या भाऊचं काम काय होतं 10 मिनिटाचं काम होतं. पंक्चर काढायला किती वेळ लागतं. स्टेपनी फक्त चेंज करायची होती आणि फक्त हे करायचं होतं. एक छोटंसं पंक्चर होतं ते ऑलरेडी जास्त फाटलेलं एवढंच होतं. ते एवढं झालं आहे त्यामुळे मोठा पॅच लावलेला होता. 100 रुपये पंक्चर काढून झाले. पण पैशाचा विषय नाही, मला टाईमचा विषय होता. माझा टाईम लय खाल्लाय माझा. काय बोला चुकीची पद्धती. त्यांना म्हटलं काका असं नसतं ना. म्हटलं मी पहिलं आलो पहिलं माझं. ते म्हटलं तसं नसतं आमच्याकडं असं असतं की ज्याचं ट्यूबलेस असेल तो पहिला त्याला पहिलं प्राधान्य देणार आम्ही. आणि मग त्याचा हवा भरायला येणार लोक त्यांना पहिला हवा भरून देणार. असे म्हणून मग 50 गाड्या येतील तोपर्यंत मी असंच राहायचं. म्हटलं हा आई काय बोलायची पद्धत झाली कर राव. काय चुकीचं लोक वागतात. चुकीची पद्धत आहे. म्हटलं नाही म्हटलं आमच्याकडे असंच असतं. म्हटलं बरं म्हटलं बघा करायला लवकर जायचंय. म्हटलं धंदा पाणी काय मुख्यचा त्रास द्यायला लागेल ना. म्हटलं बघा राव लवकर धंदा पाण्याचा टाइम आहे. सगळ्यांचा धंदा पाण्याचा टाइम आहे. म्हटलं आपण मी आलोय ना पहिलं. म्हटलं ते काय तेच रिपीट व्हायला लागले. मजा नाही आहे ना मला तिथं आणि इथं बी वैताग आलायला. सकाळ सकाळ असं काम पंक्चर निघलं ना भाऊ दिवस नाही जात चांगला. मला नाही वाटत 1000 बी होईल. पण होईल ना होईल माहीत नाही झालं तर ह्याचा पुढचा ब्लॉग जर नाही आला तर समजून घ्या नाही झालं. आणि ह्याचा पुढचा ब्लॉग मोठा झाला किंवा ह्याच्या पुढे ब्लॉग असेल तर समजून घ्या 1000 रुपये तरी कमवले भाऊने. 200चं CNG टाकले. तसंच आपलं बघायला 1600चं टार्गेट झालं. पंक्चरचे 100 रुपये 1700 रुपयाचं टार्गेट आहे. आता जस्ट चालू करणार आहे. 10 वाजून 21 मिनिटं. मला हसायला लागले. हसू करोड होते का नाही अशा लोकांवर.
टेन्शन येतं मला नाही का, की माझा टाइम वाया चाललाय. सकाळचा टाइम तुम्हाला माहिती महत्वाचा असतो. दुपारी पंक्चर काढू शकलो असतो आपण, दुपारी रिकामा असतो आपण. पण समजा चुकून माकून जर जाता आता खेळायला लागला, परत एखादी गाडी टायर पंक्चर झाला तर मला ऑप्शनला बरं आहे. तर कधी बी असं तुम्ही विचार नका करू नंतर काढेल, नंतर मधील अंतर असतं मित्रांनो. जिथलं तिथं काम करायचं असतं. कधी काय होईल सांगता येत नाही, पंक्चरचं सांगता येत नाही, कधी पंक्चर होऊ शकतं. त्यामुळे नेहमी स्टेपनी जे आहे ते पंक्चर काढून हवा भरून व्यवस्थित ठेवा. लोक लय घाण कंटेंट भेटायला लागला आपल्याला. लय स्टोऱ्या लयच माझ्याकडे, पण टाइम नाही तेवढं सांगायला, कारण काम आणि आपल्याला जे आता तारीख आली आहे. तारीख किती बघा, आज 26 तारीख आहे. बँक बॅलन्स आपलं जे आहे ते खूपच कमी आहे आणि आपल्याला 8 आणि 9, 10, 11, 12,000 रुपये पाहिजे. जे की माझ्याकडे असेल 2 असेल, 2ला बी कमी आता CNG भरलाय. ठीक आहे 2 धरू, 10,000 पाहिजे. तारीख किती म्हणलं, 26, 27. आज 7 दिवस मला ना ते 2,000 होईल. पण आता जर 2,000 करायचं असेल तर पडेल ती ऑर्डर घ्यायला लागेल. 50 करून 2,000 करणं म्हणजे 10-11 वाजेल. माहित नाही काय होईल काय नाही. पण आज 26, 27, 28, 29, 30, 5 दिवसात 10,000 होऊ शकतात. रोज 2,000 केलं तर होऊ शकतात. म्हणजे अजून बी दिवस वेळ वाया नाही गेला. रविवारचं यायला लागेल कामाला. 5 दिवस नीट काम केलं, 2,000 रुपये CNG जाऊन, म्हणजे 2200-2300 रुपये रोज. तर भाऊ तुझा हप्ता वेळेवर जाऊ शकतो. माहिती अवघड आहे. सोमनाथ अवघड आहे बादशाह. सोमनाथ बच्चा हाय पाय गल्ली, कोंबड गल्ली. असो बघू, नशिबाचा खेळ आहे. त्यात थोडीशी नशीबवर सगळं नाही लागू शकत. नशिबापेक्षा मेहनत बी. जर मी मेहनत केली, चांगलं स्ट्रॉंग काम केलं, मेंटली स्ट्रॉंग राहिलो, रील बघायचं सोडलं, फालतूगिरी करायचं सोडलं, जी पडेल ती ऑर्डर घेतली 50 चा 50, तर भाऊ खोटं नाही सांगत 5 दिवस खूप झाले. 4 दिवसात मी सगळे हप्ते भरून दोन्ही प्लस 2-3 हजार रुपये उरतात माझ्याकडे. म्हणजे ह्याच्यात पैसा भरपूर आहे, फक्त पळणारा पाहिजे. बघू आता मी किती पळतोय किती नाही. पुढचे 4 दिवसाचे ब्लॉग बघा तुम्ही, काय होते काय नाही, मजा येणार आहे. आता ह्यानंतर मी टेक कधी घेईल कधी नाही मला माहित नाही. त्यामुळे मी एवढा बडबड करतोय, 5 मिनिटं झाले बडबड करतोय, कारण बॅक टू बॅक जी पडेल ती ऑर्डर घेणार आहे. तर बघू काय होते मित्रांनो. टेक घेतला याचा अर्थ जेवणाचा ब्रेक झाला आपला. 12 वाजून 16 मिनिटं झाला, जेवण जस्ट झालेलं आहे. आणि 2 ऑर्डर झाले आतापर्यंत रॅपिडोचे. छोटे ऑर्डर पडलेच नाही, 2च पडल्यात, ते मोठ्या पडल्यात. 150-150 2, 300 रुपयाला, चांगली गोष्ट आहे. आणि जेवण झालं, आता थांबायचं नाही. 300 झालेत म्हणल्यावर CNG आणि पंक्चरचे निघले. आता फक्त DID काढायची 1000 रुपये. तर 12 वाजून 17 मिनिटं झाले. 12-17 नंतर 1000 रुपये करायला किती वेळ लागतो किती नाही हे बघायचं. आणि जी पर्यंत ऑर्डर घ्यायची. मग अशी मला 10-15 मिनिटं चालू केल्यानंतर 10-15 मिनिटांनी ऑर्डर पडली. आणि एकाला ऑर्डर पडली उबरला, ती ॲक्सेप्ट केली, सॉरी रॅपिडोला. तर दुसऱ्याला बी पडायला लागली. पण पहिली जी घेतली रॅपिडो तीच डोक्यात ठेवलंय भाऊ. काय हो, थांबायचं ना आता. मजा येते असं मला काम करायला, जेव्हा नाही का जवळ आली तारीख आणि घाई गडबड EMI, मजा येते. बघू आता काय होईल काय नाही. आणि जेव्हा तारीख येईल तेव्हा अजून मजा येईल, हप्ते बाउन्स होईल, बघू काय होते काय. तर मित्रांनो आपण जस्ट पार्किंगला आलो आहोत. 6 वाजून 49 मिनिटं आल्यात. तर आपण चिंचवडला गेलो. चिंचवडला येताना एक जण वेटरने म्हटलं देव पावला म्हटलं स्वारगेटपर्यंत. रस्ता भेटल्या तर वाट लागली असते. नशीब देव पावला म्हणायचं, कारण हा जो आवाज ऐकताय तुम्ही, आपल्या पार्किंगमध्ये 3-4 शेड मारल्यात. गणपती येत आहे, गणपती आपण बोलूया. त्याची तयारी चालली. देवाचा आशीर्वाद म्हणायचा आपल्याला. रिटर्न ऑर्डर पडली. टोटल किती झाली तर मला एंडला दाखवलंच. तर चला घरी जाऊया. भेटूया नवीन ब्लॉग मध्ये. शुभरात्री, बाय. तोपर्यंत ताशा एन्जॉय करा.